दूध पाहिजे की नाही 15 लिटर. ठीक आहे. मग घेतलं महाराज त्या म्हशीच्या डोळ्याचं माप आणि त्याला सांगितलं त्या दुकानदाराला, जावा ह्याला चष्मा बनवा म्हणला म्हशीला आणि हिरव्या कलरचा चष्मा बनवा म्हणलं. गेलं चष्मा बनवलं. दुसऱ्या दिवशी जाऊन चष्मा आणलं त्यानं, त्या म्हशीला घातलं महाराज आणि पुढे कडबाच टाकलं. कडबा टाकलं पण चष्मा असल्यामुळे कडबा कसं दिसला आला तिला? हिरवा दिसला आला, कारण चष्मा हिरवा होता. म्हैस कटकटा हाणलाली ती कडबा आणि महाराज 10 नव्ह तिचं अजून 5 लिटर दूध वाढलं, 15 झालं. मग मला सांगा, म्हैस बदलली का? डोळे बदलले का? माणूस बदलला का? नाही. फक्त काय बदललं? त्याची डोळ्याची नजर जी होते, फक्त काय केलं? चष्मा लावून फक्त हिरवी केली, बाकी काहीच नाही, जशाच तसं होतं. मग असं आहे महाराज, तुमची जर नजर बदललो का नाही, तुम्हाला सगळं चांगलं दिसते. मग त्यासाठी नजर बदला, नजर बदला. कारण माणसाची दृष्टी बदलता येते पण दृष्टिकोन बदलता येत नाही. एखाद्याला चांगलं तुम्हाला म्हणजे तुमच्या दृष्टीमध्ये तो माणूस जर वाईट ऑलरेडी पहिलेच असेल आणि त्याने कितीही तुमच्या पुढे चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दृष्टीमध्ये तीच आहे, तुमचा दृष्टिकोन बदलताच येत नाही, कारण तुमच्या दृष्टिकोनामध्ये तो वाईटच आहे. त्यासाठी तुमच्या नजरेचं परिवर्तन व्हायला पाहिजे आणि ते परिवर्तन करण्यासाठीच हा सप्ताह आणि हा देवदेव आहे. बाकी काय नाही या मागचा उद्देश. एकदा तुमची नजर बदलली की नाही, मग काय नाही, तुम्हाला देव सगळीकडे दिसतोय. परमार्थातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. संत नामदेव महाराज देवाचे लढीवाळ भक्त आणि नामदेवराय महाराज इतकी भगवंताची भक्ती, लहानपणापासूनच भगवंताचं सानिध्य नामदेवराय महाराजांना. कारण नामदेवरायला लहानपणामध्येच भगवंताचं दर्शन घडलं. एकदम आईने सांगितले नामदेवाला, जा नामदेवा देवाला नैवेद्य दाखवून ये म्हणली. माता आपल्याकडे नैवेद्य नुसतं दाखवलं जात, त्याला खाऊ घातलं जात नाही. पण त्या लेकराला काय माहितीये, लहान लेकरू 7-8 वर्षाचं 10 वर्षाचं, त्यानं म्हणलं आता नैवेद्य दाखवून ये म्हणजे नैवेद्य खाऊ घालून ये असं माईनं म्हणले. की मग नामदेवराय गेले पांडुरंगाच्या समोर आणि पांडुरंगाला म्हणाले, देवा आमच्या आईनं नैवेद्य दिले आणि खाऊ लागतं. देवानं आश्चर्य व्यक्त केलं. लय जण आले मला नैवेद्य घेऊन, पण नुसतं दाखवूनच गेले. एवढं एकच भक्त आहे म्हणले मला खा म्हणते. थोडा वेळ देवाने परीक्षा घेतली नामदेवाची, पण नामदेवा ऐकच ना गेला. दूध घेऊन आला नामदेवानं. नामदेवा देवाला म्हणू लागला, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला. वाजवा, दूध पियो मेरे गोपाल लाला. म्हणा, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला. असं म्हणल्यानंतर देवाला आनंद वाटला महाराज. देवानं लहान रूप घेतलं आणि टन म्हणून ठेवून खाली उडी मारली आणि नामदेवरायचं दूध सगळं पेलं की महाराज नामदेवराय खुश झाले. कारण देवाला आहे ना तिथं आटच घालून बसलं, तू दूध पितोस का नाही ना, तिथे डोसके पडवून मारता म्हणला. देवाला कोडं पडलं महाराज आणि देव उतरले, दूध केलं नामदेवरायचं. आणि कामात तांब्या घेऊन, आता लेकर कसं असत माझ्या घरी, कामात तांबे घेतला असं काटकोळे घातलं मध्ये पालता करून खडखड 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 वाजवीत गेलं माझ्याकडे. म्हणले ना देवाला नैवेद्य दाखवायला घेतलं का पिऊन आलं की म्हणले. आल्यावर विचारले, नामा ह्याच्यातलं दूध रे पाजवलं की म्हणला देवाला. अरे देव कुठं दूध पित असते का? नाही नाही खरंच. पण आईला खोटं वाटू लागलं महाराज. नामा खोटं बोलायला शिकला म्हणले आता. आणि वडील आले नामदेवरायचे दामाशेटी शिंपे, दामाशेटी किंवा दामाशिंपे. आणि आल्यानंतर वडिलाला आईने सांगितले की नामा खोटं बोललेला आहे म्हणले. आता दूध दिलेलं होतं देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य आहे ना,
पिऊन आलाय आणि आता देवानं पेले असं म्हणू लागलेला आहे. तांब्या पालता घालून आले वाजवीत मध्ये. वडिलांनी विचारलं एकदा दोनदा तीनदा, पण त्याला 30 सांगू लागला. त्यावेळेस वडिलाला आला राहून 2 कानपाडीत वाजवले वडिलांनी. खोटं बोलतोस, दूध पितो देव? त्याने म्हणले हा पेले हो. तर नाही म्हणले तू खोटं बोलतोस म्हणून. परत त्यावेळेस त्या दामाशेठीनं काय केलं माहितीये का, नंतर म्हणले हो आता दुसऱ्या दिवशी अजून दूध घे, चल बरं कसं पेते दाखव म्हणले मला. आणि परत दूध घेतलं महाराज आणि नामदेवरायच्या महाग 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 गेले. नामदेवरायला पळू दिले नाहीत आपण महाग असलेलं. नामदेवराय दुधाचा तांब्या घेऊन पुढे आणि ह्याने महाग गेले आणि महाद्वारामध्ये असं जाऊन उभारलं महाराज. थोडं असं कळलं की फक्त देव दिसावं तिथून. आणि गेले नामदेवराय तांब्या घेऊन गेले रोजच्या सारखं, देवा दूध आणला तुला प्यायला. देव खाली टन म्हणून उडी मारले. देवाने परत दूध प्यायलेलं बघितलं ज्यावेळेस दामाशेठीनं आणि म्हणू लागले आपला नामदेवा हा साधारण नाही, दिसायला लहान आहे, मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान आहे. कारण नामदेवरायची भक्तीच अशी लढीवाळ भक्ती होती की नामदेवरायने कीर्तन करावं, विठ्ठल 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 म्हणून भजन करावं, नामदेवराय घामे घुम व्हावं आणि स्वतःच्या पितांबरानं देवानं पुसावं नामदेवरायचं तोंड. इतकी लढीवाळ भक्ती माझ्या नामदेवरायची होती. आणि त्यावेळेस ह्या नामदेवरायानं दूध पाजलेले वडिलांनी बघितलं आणि वडील आश्चर्यचकित झाले महाराज. आणि वडील म्हणू लागले की नामदेवा तू सामान्य नाहीस बाबा. यासाठी आपण सुद्धा आपल्याकडे सुद्धा ही ताकद येऊ शकते, पण आपण काय करायला पाहिजे, अनन्य भावनेनं भगवंताला शरण जायला पाहिजे. कारण शरण गेल्यानंतर मरण सुद्धा चुकतं महाराज आणि देव कृपा करतात. आणि एकदा जर देवाची कृपा झाली मग काय नाही करील ते काय नोहे महाराज. भगवंताच्या मनात आल्यानंतर काहीही होऊ शकतं महाराज. आणि एकदा जर भगवंताच्या मनात आलं तुम्हाला मग राजाचा रंग आणि रंगाचा राजा व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपली भावना शुद्ध पाहिजे. म्हणून ज्ञानोबा सांगतात जो मज हो या नाही शरण त्याचे दिवाणी मी जन्म मरण आणि शरणांगता शरण मीची. अशीच शरण्य भक्ती होती नामदेवरायाची भक्ती. दास्यत्व सेवा करणारी आमची जनाबाई महाराज. हे जनाबाई मूळची कुठली, परभणी तालुक्यातील गंगाखेड, तुम्हाला माहित असेल गंगाखेड. ह्या गंगाखेडची जनाबाई. पण लहान वयातच भगवान परमात्म्याची आवड. तिच्या घरी तिचे वडील वारी करत होते महाराज. कारण लेकरालाही कधी वळण असतं माहितीये का, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. कारण आजकालच्या लेकराला सांगण्यापेक्षा लेकर आई वडिलांचं बघूनच जास्त शिकत असतात, कुणाचेही असो. मग त्यासाठी सांगण्यापेक्षा स्वतः वागणं महत्वाचं असतं. आणि ही जनाबाई गंगाखेड मध्ये असताना लहान वयामध्येच आई वडिलांचा परमार्थ बघितलेला आणि तिला पंढरपूरला जायचं वेळ लागलेलं. त्यावेळेस वारी आलेली होती वडिलाची नुकतीच जनाबाईच्या. आणि वडिलाला म्हणू लागली पप्पा मला बी यायच्या वारीला. त्याने म्हणले बाळा तुला वारी एवढ्या लवकर काय करायचं आहे. नाही म्हणले मला यायचंच आहे. हट्ट, कारण स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, ह्या 3 हट्टाच्या पुढे माणसाचं काही चालत असतं महाराज. वडिलांना म्हणले ठीक आहे काय हरकत नाही, तुझी येण्याची इच्छा असेल तर चल. आणि जनाबाई महाराजाला सोबत घेतलं आणि पंढरपूरच्या ठिकाणी आलेले आहेत. पंढरपूरच्या ठिकाणी आले काय तर बराच तिथं 1-2 दिवसाचा कालावधी गेला. आणि त्यानंतर जनाबाईनं रांगेनं भगवंताचं दर्शन घेतलं महाराज. भगवंताच्या रूपाला एवढं मोहून गेले जनाबाई महाराज. वडिलाला सांगितलं आता मी काय तिकडे गावाकडे येणार नाही, मी इथंच राहते. कारण ह्याचा माझा काहीतरी संबंध आहे असं मला वाटते.
मी पूर्वजन्मी काय तर माझं सुकृत आहे की मी ह्याची कोण तर आहे मला वाटतंय आणि मी याच्या पशीच राहणार असं म्हणल्यानंतर वडिलाला वाटू लागलं आता इथं कसं सोडावं एकट्या लेकराला कुणाच्या भरोश्यावर सोडावं इथं तर कोण नाही ही तर लहान लेकरू आहे मग करावं काय त्यावेळेस जनाबाई महाराजांना तिथं राहण्याची तर इच्छा होतीच पण आता करावं काय त्यावेळेस नामदेवरायाचे वडील दामा शेट्टी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी पाहिलं हा कुणाचा जनाबाईचा त्यांच्या वडिलाचा संवाद पाहिला आणि त्यावेळेस म्हणू लागले काय झालं बाबा कशासाठी लेकराला असं करतोस त्यावेळेस त्याने म्हणू लागले की बाबा ही मुलगी माझी इथंच राहते म्हणते आता एवढ्या लहान मुलीला मी इथं कुठं सोडून जाऊ इथं कुठं झोपेल काय खाईल काय पेल याची व्यवस्था काय त्यावेळेस दामा शेट्टीने नामदेवराच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका ही माझ्या मुलीसारखं राहील माझ्याकडे घेऊन जातो असं म्हणून त्यांना शब्द दिला आणि जनाबाई महाराजांना कुठे घेऊन गेलं नामदेवरायाच्या घरी घेऊन गेलं आणि नामदेवरायाच्या घरी घेऊन गेलं आणि त्यावेळेस पासून जनाबाई महाराज नामदेवरायाच्या घरी दासीप्रमाणे सेवा करू लागली आणि दास्यत्व सेवा नामदेवरायाची करू लागली तिथं जनाबाई दळण दळावं साळी काढावं दळण दळावं शेण गौऱ्या आपण म्हणतो पण हे गौऱ्या लावावं अशी सगळी कामं करू लागली जनाबाई आणि इतकंच नव इतकं भावना शुद्ध जनाबाईचं अंतकरण महाराज हे करत असताना भगवंताला अनन्य भावानं शरण जायचं भगवंताला आपलं काम करताना तुम्ही म्हणतात अनन्य भाव म्हणजे नेमका भाव कसला अनन्य म्हणजे नेमकं काय याचा अर्थ असा की भावना तुमची भगवंतावर पाहिजे तुम्ही काम कुठलंही करा कामाची काहीच अडचण नाही तुम्हाला आसनी शयनी भोजनी गमनी तुम्ही बसताना भगवंताचं चिंतन करा खाताना भगवंताचं चिंतन करा झोपताना भगवंताचं चिंतन करा नव्हे तुमचा कुठलाही व्यवहार करा त्या टायमाला भगवंताचं नाव घ्या भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवा कारण जो करता करविता तो भगवान परमात्मा आहे असं म्हणा आणि त्याचं चिंतन करा देव तुमच्यापासून लांब नाही मग या तत्वानं जनाबाई महाराज चालायच्या म्हणा आणि जनाबाई महाराज गौऱ्या लावत असताना विठ्ठल 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 असं म्हणायचं इतकंच नाही तर दळण दळत असताना जनाबाई महाराज भगवंताचं चिंतन करत करत दळायचं आणि त्याचं असं सामर्थ्य वाढलं महाराज जनाबाई महाराजांचं की हे काम करत असताना देवाचं नाव घेतल्यानंतर स्वतः देव येऊ लागले तिथं आणि स्वतः देव येऊन जनाबाई महाराजाला काम करू लागले जनाबाई महाराज दळाला बसले की गाणं म्हणायचे ओव्या ओव्या त्याला म्हटलं जातं पहिल्याच्या आता दळणच नाही आता दळणच गिरणीला आहे कारण आता जनाबाई जात नाही आता हे बाबा जाते दळण घेऊन आणि गाणं ह्याच बायकोच ह्याला ऐकावं लागते जनाबाई महाराज दळण दळू लागल्या दळण दळता दळता जनाबाई महाराज सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके म्हणा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला तू ये रे वा विठ्ठला जीव जीव तो निघुंटे गे प्रपंचाचे नेते गे
लावून पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. अशा प्रकारे जनाबाई महाराज भजन म्हणायचे. ते गात असताना ओवीच्या स्वरूपामध्ये आणि साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी यायचे महाराज. आणि जनाबाईला दळू लागायचे. आणि जनाबाईला दळू लागत असताना जनाबाई कारण योगी यांचे ध्याने ध्याताना थोडसे तो तू आम्हा पाशी मागे पुढे. योगी लोकांच्या स्वप्नात देव जात नाही, परंतु आमच्या साधू संतांच्या माग पुढे राहून त्यांचं रक्षण करतो. नवे नवे त्यांची कामे करतो देव. याच एकमेव कारण एवढंच आहे की भगवंतावर अपार श्रद्धा. माझा भगवान परमात्मा जे करेल ते योग्यच करेल. माझं जे काही करायचं आहे ते तोच करणार आहे. तो माझं चांगलं करो.